नमस्कार. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावरती काम करणाऱ्या मिहिर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. आजचा 22वा दिवस. काल आपण राजा सिमुकाने पैठण ही आपली राजधानी म्हणून घोषित केली इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरच्या मोहात न अडकता त्यांनी हा दूरगामी निर्णय घेतला. मग त्याने हा निर्णय का घेतला असावा असा मी जेव्हा विचार करतो तेव्हा पाटलीपुत्रमध्ये ज्या प्रकारचं वातावरण होतं, जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून त्या ठिकाणी तयार होतं, त्याच्यामध्ये काम करणं म्हणजे आधीच्या सवयी असलेल्या अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे यशस्वी होण्याची शक्यता दुरावत जाते. आणि म्हणून पुन्हा सगळ्या विषयाची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे आणि नव्याने मांडणी करण्याची आवश्यकता आहे. असे काही विषय त्यांनी केले आणि हा निर्णय घेतला. कोणास ठाऊक, कदाचित पैठणमध्ये जेव्हा त्यांनी राज्यकारभार सुरू केला तेव्हा त्याचा भरणारा राजदरबार कदाचित एखाद्या झाडाखाली सुरुवातीला बसत असेल आणि राजा सिमुकाची हयात पैठणमध्ये एक राजधानी म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यामध्ये सुद्धा त्याची हयात गेली असू शकते. मुद्दा असा येतो की जे काही राजा सिमुकाने केलं त्यापासून आपण काही धडा घेणार का? आपण बऱ्याच वेळेला भाषणामध्ये आपण असं म्हणतो की समाजाकडून आपल्याला खूप शिकण्यासारखं असतं, आपल्या आधीच्या पिढीपासून शिकण्यासारखं बरंच काही असतं, परंतु जेव्हा व्यवहारामध्ये ती गोष्ट करण्याची वेळ येते तेव्हा आपली मानसिकता काय असते, आपण त्या गोष्टी मान्य करायला किती तयार असतो. जसं मी मागे म्हटलं की 96 साली मी जेव्हा पुण्यामध्ये आलो आणि काय करायचं हा माझ्यासमोरचा मोठा यक्षप्रश्न होता. त्यावेळेला पर्यटनाच्या व्यवसायात येण्याच्या आधी एक छोटी जाहिरात संस्था मी सुरू केली आणि ही संस्था सुरू करण्याकरता माझे सहकारी मिलिंद लेले, ज्यांनी माझा पुण्यातला हा सगळा प्रवास बघितलेला आहे आणि जे जाहिरात क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे, त्यांनी मला सर्वतोपरी मदत केली. जेव्हा त्यांनी मला त्याचं प्रपोजल दिलं की तू हे करायला हरकत नाही, सुरुवातीला मी ते झिडकारलं. म्हटलं नाही, मी हे काही करणार नाही. पण एक दिवस विचार केला की जो माणूस ह्या क्षेत्रामध्ये काही वर्ष करतो आहे आणि तो आपल्याला आपणून सुचवतो आहे की तू हे करून बघ, तर ते करण्याचा प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. नाकारणं खूप सोपं आहे. आणि ते त्याचं म्हणणं मी ऐकलं आणि मला जसा अनुभव येतो की महाराष्ट्र पर्यटनामध्ये काम करताना आमच्या काही संकल्पनांना काही जाहिरातीच्या काही डिझाईनच्या स्वरूपामध्ये जेव्हा एक आकार देण्याची वेळ येते तेव्हा माझ्याकडे इन्स्टंटली ती संस्था उपलब्ध असते ज्याच्यामध्ये मी काम करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन वाढवण्यामध्ये याही गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि मूळ त्याचं असं आहे की मी समोरच्या माणसाने सांगितलेलं ऐकलं. आणि म्हणून आत्ता इन्फ्रास्ट्रक्चर ह्या विषयामध्ये आणि नवीन टेक्नॉलॉजी ह्याच्यावरती आपण स्वार व्हायचं का त्यांच्या अधीन व्हायचं असा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. 1857 साली जेव्हा ब्रिटिशांविरुद्ध आपण सर्वांनी संघर्ष केला आणि त्यात आपण पराभूत झालो आणि त्याची कितीतरी कारणं आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहोत, परंतु त्या सगळ्यांच्या बरोबरीने एक महत्त्वाचं कारण असं होतं की त्यावेळेला झाशीची राणी लक्ष्मीबाई ही तलवार घेऊन लढत होती आणि ब्रिटिशांकडे बंदुका होत्या. हा टेक्नॉलॉजीचा फरक होता. टेक्नॉलॉजिकली ते सरस ठरलेले होते आणि म्हणून आपण पराभूत झालो. आणि ही जी पराभूत मालिका त्यावेळी जी सुरू झाली होती ते चित्र आपण 1985 साली बदलण्यामध्ये यशस्वी झालो. जेव्हा अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर देण्याचं नाकारलं तेव्हा श्रीयुत विजय भटकर या ठिकाणी ठामपणाने उभे राहिले आणि म्हणाले ह्याची निर्मिती आपणच आपल्या देशामध्ये आपण करू. आणि मी असं म्हणतो की त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये कॉम्प्युटर युग सुरू झालं, नवीन तंत्रज्ञानाचं युग, जे जगावरती स्वार किंवा त्या विषयावरती हुकूमत करण्याच्या दिशेने चालायला लागलं.
ज्याचे आज आपण खूप चांगले परिणाम भोगतो आहोत, अनुभवतो आहोत. हा त्या टेक्नॉलॉजीवरती स्वार होण्याचा विषय झाला. परंतु त्या इन्फ्रास्ट्रक्चरने आपण किती वेळा अडकून पडायचं. मला आठवतं आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा आमच्या इथे काम करत होता. मी जे मगाशी जाहिरात संस्थेचा उल्लेख केला तेव्हा रोज दुपारी त्याला जमा झालेल्या जाहिराती ह्या विविध वर्तमानपत्रामध्ये नेऊन देण्याचं काम असायचं. आणि त्याच्या हाताशी एक वाहन होतं आणि त्याने तो सगळ्या गोष्टी करायचा. एक दिवस असं घडलं की त्याच्या हाताशी कुठलंही वाहन नव्हतं आणि वाहन नाही म्हटलं की तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर आज कुठलंही वाहन उपलब्ध नाही, तर मी असं करतो सगळ्यांना फोन करतो आणि म्हणतो उद्या डॉक्युमेंट्स आपल्याला आणून देतो. मी एक क्षणभर विचार केला आणि त्याला म्हटलं असं कर, ती सगळी कागदपत्र दे माझ्याकडे, त्याचं काय करायचं ते मी बघतो. फक्त दुसरं एक काम कर, तुझी जी मागं बॅग जी ठेवलेली आहे ती बॅग उचल आणि तू घरी निघून जा, तू नको काम करूस. 365 दिवसांमधल्या 364 दिवसांकरता तुझ्याकडे सगळ्या गोष्टींची उपलब्धता आहे आणि एक दिवस तुला त्या गोष्टींची उपलब्धता नाही असं म्हटल्यावरती मोठं संकट वाटायला लागलं. हे मला इथे चालणार नाही. तू रिक्षा करून, सायकलवरनं, चालत, बसनी, अन्य कुठल्याही मार्गाने जर काम करून जर परत आला असतास तर मी म्हणलं यू आर द राईट. त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीच्या, त्या तंत्रज्ञानाच्या, त्या सुखवस्तूपणाच्या आहारी आपण किती जायचं हा आपण करण्याचा विचार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या इथली घरामधली जी पिढी आहे आपली पुढची, त्या पुढच्या पिढीच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत. जसं मागच्या वेळेस मी असं सांगितलं की खिशामध्ये एकही छदाम नसताना काम करून जगणारी ही पिढी आहे आणि त्यामुळे त्यांना आत्ताच्या क्वारंटाईनचं तशा अर्थाने भय वाटत नाही. तसंच त्याचबरोबर असलेल्या परिस्थितीमध्ये मार खाण्याची सुद्धा सवय असलेली ती पिढी आहे की त्या काळामध्ये शाळेमध्ये जर शिक्षकांनी मारलं तर घरी सांगण्याची सोय नसायची की मला मारलं म्हणून. आणि जर घरी कळलं तर घरामधून पहिला प्रश्न यायचा की तू काय उद्योग केला तो पहिले सांग. आपण 180 अंशांनी आपल्या विचारांची दिशा अशी बदलली की शिक्षकांना एखादा विद्यार्थी चुकीचा जरी वागत असेल तरी त्याला दुरुस्त करावंसं वाटत नाही, कारण आपण आपल्या मुलापेक्षा त्या शिक्षकांना जाब विचारायला जातो की माझ्या मुलाला तुम्ही कसा काय हात लावला. माझी एक घटना घडली होती की एक कुटुंब माझ्याकडे आलं होतं, त्यांना गोव्याला जायचं होतं. त्याबद्दलचं सगळं बोलणं झालं आणि म्हणाले की विमानाने आम्हाला जायचं आहे. त्यावेळेस पुण्यातून तेवढी विमानसेवा उपलब्ध नव्हती. मग त्यांनी निर्णय केला की आम्ही इथून मुंबईला जाऊ विमानाने, मुंबईहून विमानाने गोव्याला जाऊ, असा सगळा प्रवास करू. मी सहज म्हणलं मग एवढी सगळी धावाधाव करण्यापेक्षा तुम्ही गाडी करून का जात नाही. ते त्या बाई म्हणाल्या की माझं मूल लहान आहे आणि रस्त्याने जाताना जे स्पीड ब्रेकर वाटेमध्ये लागतात त्याच्या धक्का कसल्याही प्रकारचा माझ्या मुलाला लागता कामा नये एवढं मला त्याला जपायचं आहे. मी असं म्हणतो की इतकं जेव्हा आपण जपायला लागतो तेव्हा ते मूल मोठं झाल्यावरती समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्याच्या विरोधामध्ये किती टिकाव धरू शकेल हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरच्या नादी किती लागायचं आणि टेक्नॉलॉजीच्या आहारी किती जायचं हा तारतम्याचा विषय तो पाळण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. मध्यंतरी टी व्हीवरती एक जाहिरात होती. ती आजी आपल्या नातीला म्हणते की अगं माझ्या परिचयातली 10-15 कुटुंब आहेत, तू विचार कर त्यांच्यापैकी एखादं स्थळाचा आपण विचार करू शकतो. हे म्हटल्यावरती त्या मुलीची मैत्रीण म्हणते अगं तिथं कशाला, तू XYZ साईटला जा ना, त्या ठिकाणी लग्न करा, तुला लाखो ऑप्शन्स तुला मिळतील. आपण अत्यंत धावपळीचं युग आहे असं आपण म्हणतो, पण ते लाखो ऑप्शन्स बघण्याकरता आपल्याला सवड मिळणार आहे का ह्याचा आपण विचार करत नाही. जसं इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण बाऊ करतो, इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्त्व सांगतो. आपली आजी आहे आणि आपल्या आजीच्या संबंधामधले 5-50-100 लोक आहेत, हे देखील इन्फ्रास्ट्रक्चर नाही का की जे आपल्याकरता उपयोगी पडणार आहे आणि आपल्याच भल्याचा विचार करणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा आपण किती कॉम्प्लिकेटेड पद्धतीने जीवनामध्ये उपयोग करायचा हा आपण ठरवण्याचा विषय आहे. रामायणामध्ये जी आपण सिरियल बघतो त्यात राजा जनक राजा आहे. त्या जनक राजाची जी सीता मुलगी असते ती लहानपणी परशुरामांचे जे शिवधनुष्य त्यांच्याकडे होतं
त्याचा ती घोडा करून ती खेळत असते असा उल्लेख आहे. तो राजा जनक होता. त्यांनी सोपं त्यातलं उत्तर काढलं की जी मुलगी सहजपणाने त्या धनुष्याचा घोडा करून खेळते, तर तिच्याकरता आपल्याला जो वर बघायचा आहे तो हे शिवधनुष्य पेलू शकेल एवढीच त्यांनी अट ठेवली. फार मोठा त्यांनी कुठलाही घाट घातला नाही आणि त्यातनं विषय पुढं गेला. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या टेक्नॉलॉजीच्या आहारी किती जायचं आणि त्याच्यावरती स्वार किती व्हायचं हा आपण विवेकाने विचार करण्याचा विषय आहे. एवढाच मुद्दा आज माझ्यापुरता आपल्याकरता आहे. कारण पूर्वजांकडून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर अशा प्रकारच्या मुद्द्यांचा आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करावा लागणार आहे. आणि हा विचार जर आपण योग्य पद्धतीने केला तर आपलं पुढचं भविष्य आपण ठरवू तशा पद्धतीचं होऊ शकेल एवढा माझा दृढ विश्वास आहे. धन्यवाद.